नमस्कार मंडळी, मी अंश कोणी तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल स्टार मध्ये। तर आज आपण आहोत घारापूरमध्ये। तर आज आपण जाणार आहोत वरती मंदिरात पूजा बघायला महाशिवरात्रीची। तर चला। नमस्कार मंडळी, काल मी तुम्हाला सांगितलं होतं सकाळपासून आपली सुरुवात जी केली ते अंशने केलेली की आपण कुठे जाणार काय जाणार, संध्याकाळी त्याची सांगता पण अंशने केलेली की आपण कुठे पोचलो आहे म्हणून। तर आता आपण चाललो आहे, आज पोचलेलो आहे। कालचा दिवस आपला होता, आपण पोचलो, आज दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आता उठलेलो आहे आणि आता आपण जाणार आहे एलिफंटामध्ये आहे आपण। आणि आता आपण महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी आलेलो आहे आणि आता आपण लेणीमध्ये जाणार आहे। तर लेणी मी तुम्हाला पूर्ण प्रकारे कशा प्रकारे आहे ते सगळं दाखवून देतो। त्याच प्रकारे तिथे पूजा कशी होते महादेवाची तर तेही दाखवून देतो। चला तर कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला आम्ही दिलेली माहिती पूर्णपणे पोहोचणार नाही। घारापुरी लेणीची पूर्ण माहिती काय आहे ते मी सांगण्यापेक्षा मी तुम्हाला दाखवून देतो की तुम्ही पॉज करून पूर्णपणे वाचून घ्या। नमस्कार, आपण आता पोहोचलेलो आहे एलिफंटाच्या गेटवरती। तुम्हाला एलिफंटाच्या गेटवरती मी दाखवून दिलं एलिफंटा गुफा आहे। आता याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये मी तुम्हाला दाखवून देतो काय काय लेणीमध्ये काय काय तुम्ही बघू शकता आणि बघण्यासारखं काय काय आहे, तर नक्की विजिट करा। आता आपण लेणीच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलेलो आहे। स्नेहा तुम्हाला दाखवून देईल प्रवेशद्वार कसं दिसतंय ते बघा। त्याचा फर्स्ट लुक बघून घ्या प्रवेशद्वाराचा। पुढे काढू नका, जल प्रवाह पावितस्तरे ढलेवलम्ब्य लम्बिताम्बुजं कपालिकामट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयुच्चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव जटाकटाः सम्भ्रमब्धमन्निलिम्पगच्छन्ति लोलवीचि वल्लरी किशोरचन्द्रशेखरे रतिपुच्छलम्
कथा आहे ती मी तुम्हाला एक फोटो देतो. त्या फोटोमध्ये त्याची पूर्ण कथा लिहिलेली आहे. तर सविस्तर पॉज करा आणि वाचा. माझ्या मागे जी मूर्ती तुम्ही बघत आहात शिवपार्वतीची मूर्ती आहे ती आसनस्थ मूर्ती आहे. ती आसनस्थ मूर्ती आहे शिवपार्वतीची. ती गुफेमध्ये बसलेली आहे. अशा प्रकारे तिचं जे चित्रीकरण आहे ते दाखवलेलं आहे. बघा. आपल्या मागे जे शिल्प आहे ते रावणगृह शिल्प आहे. तर या शिल्पामध्ये हे दर्शवलेलं आहे जेव्हा रावणाचं आणि युद्ध झालेलं होतं त्यावेळेला कैलास पर्वत जो होता हा रावणाने गदा हलवलेला होता. तर हे या दृश्यात दाखवून देण्यात आलेलं आहे. बघा. आता आपण आलेलो आहे लेणीमध्ये. आता लेणीचा मेन मुख्य गर्भ हा आहे. इथे पांडवांनी ही लेणी कोरलेली होती. ही डोंगरामध्ये कोरलेली होती. तर ती कशा प्रकारे कोरलेली आहे हे मी तुम्हाला आता दाखवून देतो. ठीक आहे. मामाचं कोण आलं? आता आपल्या मागे हे शिव मंदिर, पुरातन शिव मंदिर आहे. तर आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया आणि मंदिरामध्ये तुम्हाला मी मंदिर दाखवून देतो. चला. चलिए. जनार्दन पाटील. आता आपण आहे सर जनार्दन पाटील आपल्याबरोबर आहे. आता आपण बघितलं आपण शिवमंदिराच्या आतमध्ये गेलेलो पण सगळे जे लोक आहेत जे भक्त आहेत जे आलेले आहेत ते शिवमंदिराच्या पिंडीला फेऱ्या मारत होते. तर सरांकडनं आता आपण जाणून घेऊ की शिवमंदिराच्या पिंडीला फेऱ्या का मारू नये. तर त्याच्या मागचा उद्देश आणि त्याच्या मागचं कारण काय आहे तर ते आपण सरांकडनं जाणून घेऊ. त्यांच्या मागचं कारण असं आहे की फक्त जे नाणी असतो जे शंकराच्या पिंडीवर आपण दूध किंवा अभिषेक जे करतो त्याचं जे म्हणजे
पाणी जे बाहेर निर्माल्य. हां त्याला ओलांडायचं नसतं. अच्छा. हे शास्त्र आहे त्याच्यात, बाकी दुसरं काही नाही. थँक्यू. तुम्ही आम्हाला दिलेल्या मुलाच्या माहितीबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आमच्या चॅनलचं नाव आहे गोष्ट आयुष्यातील. गोष्ट आहे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. हे महायोगी शिव कल्प आहे. आता याच्यामध्ये शिव जो आहे हा कमळावरती बसलेला आहे. हे ह्या शिल्पामध्ये दाखवलेलं आहे. आता आपण आहे नटराज शिल्प. शिवाचं नटराज हे एक रूप आहे. नृत्याचं जे शिल्प आहे ते शिवाचं या नृत्याची देवता म्हणजे नटराज. तर हे नटराज रूपी शिवाचं शिल्प आहे. तर ते पहा. बदल आहे तर तुम्ही काय देता आता बोला तुम्ही बोला. तुमचं नाव काय? अखिलेश तिवारी. तर तुम्ही आता काय वाटतं साबुदाणा खिचडी सगळ्यांना? तिचं एक्सप्रेशन लय भारी असतं. प्रत्येक वेळेला तिचा चेहरा बघायचा. आम्ही कांजूरला होतो ना तेव्हा जायचो ना मच्छी, तेव्हा आम्ही पाठ खाली जायचे ना तेव्हापासून ती भीती वाटते. ते म्हणजे शाळेसोबत तीच कामं केली पहिल्यापासून. मस्त असतात, छान असतात. चला भेटू आपण. नंबर तर ते नाही घ्या ना. तर समोर बघते तुम्ही गोष्ट आयुष्याची. हा मस्त आहे, भारी चॅनल आहे. नक्कीच काय प्रॉब्लेम आहे समजत नाही. लोक काय रिस्पॉन्ड करत नाही. एवढे चांगले चांगले व्हिडिओ म्हणजे आपण मेहनत करून एखादा एवढे व्हिडिओ बनवते ना, त्या व्हिडिओना प्लीज रिस्पॉन्स करा. जे घरातले काय पण गोष्टी दाखवतात, काय पण फालतू व्हिडिओ असतात त्यांना तुम्ही नेहमी सपोर्ट करत असतात. म्हणजे आपल्या अशा चांगल्या चांगल्या चॅनलला आहे तर सपोर्ट करा. आणि गोष्ट आयुष्याची लक्षात ठेवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघत राहा व्हिडिओ, तुम्हाला भारी भारी ते व्हिडिओ दाखवत राहते. तर आपल्याला आता गणेश दादा भेटलेला आहे. तर चॅनल बघताय आपण एकदा सांगितलं ना की व्यवस्थित ते तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवतील. मेहनतीचे व्हिडिओ असतात. व्हिडिओ नक्की एक व्हिडिओ काढायला काय मेहनत असते ना, ती एका युट्यूबरला विचारा. व्हिडिओ तुम्ही बघत राहा. गोष्ट आयुष्यातली चांगला चॅनल आहे. चांगले चांगले व्हिडिओ आपल्या म्हणजे आपले जे समाजामध्ये आणण्या सगळे अनुभव तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. आपले असे सण असतात ते सण तुम्हाला साजरे, जत्रा पालख्या सगळे बघायला भेटतील. नक्कीच एकदा चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिजिट करून आणखी नवीन नवीन गोष्टी बघत राहा.